नमस्कार, सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना नेमकी आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। पावसाळी अधिवेशन संपून 15 दिवस उलटत नाही तोच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे। त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे। विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक केंद्र सरकारकडून आणलं जाणार असल्याची चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये या संकल्पनेची चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा मांडत आहेत। आता ही संकल्पना अंमलात आणण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सरकार याबाबत गंभीर असल्याचं दिसत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या संकल्पनेची चर्चा होत असली तरी यात नवीन काही नाही। वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचा शब्दशः अर्थ लावला तर गोंधळ उडण्याची शक्यता आहे, कारण या संकल्पनेमध्ये केवळ लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणे अपेक्षित आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा महापालिकांचा यात समावेश नाही। भारतात 1967 पर्यंत ही संकल्पना अस्तित्वात होती। स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 अशा सलग 4 वेळा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या आहेत। कालांतराने विधानसभा बरखास्ती व सरकार कार्यकाळ पूर्ण करण्याआधी कोसळल्यामुळे हे गणित बिघडलं। जगातील अनेक देश वन नेशन वन इलेक्शन हे सूत्र अवलंबतात। त्यात जर्मनी, हंगेरी, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, स्पेन, स्लोव्हेनिया, अल्बेनिया, पोलंड आणि बेल्जियम या देशांचा समावेश आहे। अलीकडे स्वीडननेही एकाच वेळी निवडणुका घेतल्या। आता वन नेशन वन इलेक्शन समर्थकांचं काय म्हणणं आहे ते पाहू। तर लोकसभेची निवडणूक खूपच खर्चिक असते। सेंटर फॉर मीडिया स्टडीच्या माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा खर्च 10,000 कोटी होता, तर राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा खर्च पकडून हा आकडा 60,000 कोटी असल्याचा एक अंदाज आहे। एकाच वेळी निवडणुका झाल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतो। एकदा निवडणूक झाली की केंद्र आणि राज्यातील सरकारांना प्रशासकीय कामांवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळेल। दुसरीकडे विरोधक काय म्हणतात ते आपण पाहू। एकाच वेळी मतदान घेतलं तर खर्च कमी होणार नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे। विधी आयोगाच्या माहितीनुसार 2019 साली एकाच वेळी निवडणुका घेतल्या असत्या तर ईव्हीएमवर 4,500 कोटी रुपये खर्च झाले असते। ईव्हीएमचं आयुष्य 15 वर्ष असतं। वन नेशन वन इलेक्शन पद्धत राबवल्यास त्याचा वापर फक्त 3च वेळा करता येईल। ईव्हीएमसाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला तरी एकाच वेळी निवडणुका घेण्याची तरतूद देशाच्या राज्यघटनेत नाही। वन नेशन वन इलेक्शन पद्धत राबवण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल। प्रत्येक राजकीय पक्षाची संमती घ्यावी लागेल। एखादं सरकार पडल्यास किंवा अकाली बरखास्त केलं गेल्यास काय व्यवस्था असेल याबाबत अद्याप काहीही तरतूद नाही। सध्या तरी फेरमतदान हाच त्यावर पर्याय आहे। एकाच वेळी निवडणुका झाल्यास मतदार राज्य विधानसभेलाही राष्ट्रीय मुद्द्यांवर मतदान करू शकतात। याचा फायदा मोठ्या राष्ट्रीय पक्षांना होईल आणि छोट्या घटकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रादेशिक पक्ष दुर्लक्षित राहतील। एखाद्या मुद्द्यावरून आलेली लाट एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला निरंकुश सत्ता देऊ शकते, तेही लोकशाहीसाठी घातक ठरू शकते। सोप्या शब्दात वन नेशन वन इलेक्शनचे फायदे काय ते समजून घेऊ। एक, सरकारी कामे जलद गतीने होतील। वारंवार निवडणुका लागल्या तर आचारसंहिता देखील लागू होते। या काळात कोणताही सरकारी निर्णय घेता येत नाही, तसेच कोणतीही सरकारी घोषणा करता येत नाही। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन लागू केल्यास सरकारी कामे जलद गतीने होतील असं मोदी सरकारचं मत आहे। नंबर 2, वेळ व पैशांची बचत। निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी सरकारी तिजोरीतून खूप खर्च केला जातो। मतदान दिवशी सरकारी कर्मचारी, शिक्षक यांना इलेक्शन ड्युटी लावली जाते। मतदान पूर्ण होईपर्यंत मोठा फौजफाटा कामाला लावला जातो। वन नेशन वन इलेक्शन झालं तर या सगळ्यांच्या श्रमाची, वेळेची व पैशांची देखील बचत होईल। वन नेशन वन इलेक्शनचे तोटे काय असू शकतात यावर एक नजर टाकूया। नंबर 1, संसदीय रचनेविरोधात जाणारी गोष्ट। वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्र सरकारकडून राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाल कमी अधिक केला जाईल। यामुळे राज्यांची स्वायत्तता धोक्यात येऊ शकेल। नंबर 2, प्रादेशिक मुद्दे दुर्लक्षिले जातील। वन नेशन वन इलेक्शनमुळे प्रचाराचे मुद्दे हे केवळ देश पातळीवरील असतील, त्यामुळे प्रादेशिक मुद्दे दुर्लक्षित केले जातील। यामुळे स्थानिक जनता आणि प्रादेशिक पक्ष यावर अन्याय होईल, किंबहुना प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते। नंबर 3, लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी नसतील। देशभरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात। त्यामुळे राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींना जनतेला वेळोवेळी उत्तर देण्यासाठी तत्पर राहावे लागेल। मात्र वन नेशन वन इलेक्शन झाले तर लोकप्रतिनिधी स्थानिक जनतेला उत्तरदायी नसतील, कारण या निवडणुका देश पातळीवरच्या मुद्द्यावर होतील। नंबर 4,
वन नेशन वन इलेक्शन घेणे अवघड होईल. लोकसभा, विधानसभा व इतर सर्व निवडणुका एकत्र होणे हे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शक्य नाही, कारण आपल्या निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी सरकारी अधिकारी आणि शिक्षकांना हाताशी धरले जाते. शिवाय सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौज फाटा लागतो. आता वन नेशन वन इलेक्शनसाठी या साऱ्याच नियोजन करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ सध्या सरकारकडे आहे का, हा देखील कळायचा मुद्दा ठरणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.